दमले या पोरीच्या मागे नाचून नाचून. अरे सारखी मागे लागली होती, पिझ्झा हवाय पिझ्झा हवाय. शेवटी चांगला दम भरला तेव्हा खाल्ली गुपचूप पोळी भाजी. विकास, या पोरीला ना आत्तापासून शिस्त लावायला पाहिजे, नाही तर पुढे ही मुलगी आपल्याला खूप त्रास देणार आहे. उमा, मला वाटतं तू तिची काळजी घ्यायला लाग नीट. जरा तिच्या मनासारखं वागायला लाग. काय बघ उमा, तिने जर पद्माकर रावांना सांगितलं मला उमा मावशी आवडत नाही, नाही राहायचं मला तिच्याकडे, तर सगळा खेळ खलास होईल. तिला अडॉप्ट करायचं सोड, वैजूची जागा सुद्धा आपल्या हातून निघून जाईल. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? कळतंय मला. सॉरी, पुन्हा नाही असं होणार. नुसतं बोलून चालणार नाहीये, तसं वागायला लागा. काय? सॉरी म्हटलं ना मी. अहो जरा इकडे येता का? अहो प्लीज येता का? गॅस संपलाय, जरा सिलेंडर बदलून द्या ना. देतो, 2 मिनिटांनी दिलं चालेल ना? जरा चहा संपवतो. हा सावकाश सावकाश. पूर्वी ना आपण दोघंच राहत होतो ना, तेव्हा 1 महिना आपल्या दोघांना सिलेंडर अगदी छान जायचा. पण आता घरात लोकही वाढली, नाही जात महिनाभर सिलेंडर. काय खर्च वाढलेत ना. परवा ना मला आपली एक जुनी हिशोबाची वही सापडली. किती आटोक्यात खर्च होते आपले. आणि आता पण आता हिशोब मांडायची काय गरज आहे? किती खर्च केला तर काही प्रॉब्लेम नाही येणार. मी इतका पैसा घरात आणतोय. हे बघ, ते बजेट, खर्च वगैरे शब्द आता तू विसरलीस तरी चालेल. तुम्हाला एक गोष्ट अगदी खरंच सांगू, तुम्ही आणलेल्या जास्तीच्या पैशांना मी हात सुद्धा लावत नाही. पूर्वीसारख्याच बेताच्या पैशात संसार करते. हो, त्या बेताच्या पैशामुळेच वाद निर्माण झाले ना. अरे इतका पैसा आहे ना, त्याचा आता उपभोग घ्या की. नाही इच्छा होत. आपली जुनी हिशोबाची वही सापडली ना, तेव्हा मला आपले जुने दिवस आठवले. महिन्याचा पगार घरी यायच्या आतच सगळे खर्च ठरलेले असायचे. पगार आणि खर्च याचा ताळमेळ कधीच बसायचा नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरनं फार कुरबुर व्हायची आपल्यात. आत्ता माझ्या लक्षात आलं की तुला काटकसर करायची सवय नव्हती, नाही का? किती बजेट आखलं तरी तुझा खर्च बजेटच्या बाहेरच. 25 तारखेला खडखडाट. पण आता तो प्रॉब्लेम नाहीये, तू काळजी नको करूस. तेव्हा तुम्हाला खूप राग यायचा ना माझा. पण तरी सुद्धा माझे सगळे हट्ट पूर्ण करायचे तुम्ही. तेव्हा पैशाचं टेन्शन होतं, कुरबुर होती, सतत सतत अतृप्त होत, असं सतत वाटायचं. पण आज विचार केला ना, तर असंच वाटतं की तेव्हा आपण खूप आनंदात होतो, सगळे खूप मजेत होतो. म्हणजे खूप कष्ट करून एखादा आनंद मिळवण्यात जी काही मजा आहे ना, ती
ज्योती, ज्योती, आले आले, हे घे. काय आहे? सॉरी ज्योती, आधीच मी घाईत होतो आणि त्यात काय? सॉरी म्हटलं ना आता. तू लग्न का केलंयस माझ्याशी? म्हणजे लग्न का केलंस? तुला माहित नाहीये का? खरंच नाही माहिती. ज्योती, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. पण मला असं वाटतं की आपल्या लग्नामागे तुझा काहीतरी वेगळाच हेतू आहे. ज्योती, उगाचच नको ते विचार करू नकोस. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. पण मग तू सुखी का नाही आहेस? कोणी सांगितलं मी सुखी नाहीये? मी खूप सुखात आहे आणि आनंदातही आहे. हो, पण तसं तुझ्या चेहऱ्यावर नाही दिसत. आपलं लग्न झाल्यापासून मी बघतेय, तुझ्या चेहऱ्यावर सतत एक प्रकारचं टेन्शन असतं. कुठल्या तरी तणावाखाली असतोस तू कायम. ज्योती, आता मी कुठल्या शब्दात सांगू म्हणजे तुला समजणार आहे? खरं बोल. का कोणास ठाऊक, पण मला सारखं असं राहून राहून वाटतं. तुझ्या वागण्यात, तुझ्या बोलण्यात खूप कृत्रिमपणा आहे, खोटेपणा. आज काय झालंय तुला? परिस्थितीची जाणीव झाली आहे मला आज. रिअलायझेशन. ज्योती, तुला वाटतंय तसं खरंच काही नाही. पण मग का पळतोयस? दूर का राहतोयस माझ्यापासून? हा, म्हणजे तुझं कारण तू दिलंयस मला. अरे पण या सगळ्यासाठी तुला कुठेतरी त्रास होतोय, काही कष्ट पडतात, असं काहीच जाणवत नाहीये मला. इकडे मुक्तासागर पासून पळतेय आणि इथे तू. काय समजायचं मी? हे बघ ज्योती, उगाचच गैरसमज करून घेऊ नकोस आणि नसते तर्कही लढवू नकोस. मी तुला पुन्हा एकदा सांगतो, मुक्ताबद्दल माझ्या मनात आता काहीही नाहीये. दॅट चॅप्टर इज क्लोज फॉर मी ज्योती. प्लीज बिलीव्ह मी. असं असेल तर खूप बरं होईल. ज्योतीचा विश्वास बसण्यासाठी आता काहीतरी करायलाच हवं. हॅलो, बोलतेय? हो हो, मी पर्सनली तिथे गेले होते, तिथल्या लोकांशी बोलले आणि त्यानंतरच स्टोरी लिहिली.
थँक्यू व्हेरी मच. सकाळपासून आलेला हा 57वा वगैरे फोन असेल ना? हो, आजची माझी स्टोरी एकदम हिट ठरली आहे. ती लिहिण्यासारखीच होती आणि तू लिहिलीचही खूप छान. मी 4 इयत्ता शिकलेली एक महिला सरपंच महिला बचत गटाच्या योजनेतून अख्ख्या गावाचा विकास करते. ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे ग. हो ना, आणि मीही तिथे पर्सनली गेले होते. तिथे जाऊन गावाचं बदललेलं स्वरूप मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून, नाहीतर माझाही विश्वास बसला नसता. एखादं चांगलं काम करणं आणि त्याचं कौतुक होणं यालाही खूप नशीब लागतं. आता माझंच बघ, इतक्या मेहनतीने मी प्रेझेंटेशन तयार केलं ते रिजेक्ट व्हावं असं का ग? घ्या, आता तुझा फोन वाजला. हॅलो, हां मी बोलते. बोला. नाही, मी तुम्हाला सांगितलं, मी नाही म्हणलं ना. आय एम नॉट इंटरेस्टेड. काय झालं? कुणाचा फोन होता? आम्ही डॉल्फिन ॲपरेलसाठी जे प्रेझेंटेशन बनवलं होतं ना, त्याच्या HR मॅनेजरचा होता. तो म्हणाला, टॉरसतर्फे तुम्ही जे प्रेझेंटेशन बनवलेलं होतं ते चांगलं होतं, ते आम्हाला पसंतही पडलं होतं, पण तरी ते आम्ही मुद्दामून रिजेक्ट केलं. कारण तुमच्या कॅपेबिलिटीज बघून आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या कंपनीसाठी काम करावं. इथे तुम्हाला टॉरसपेक्षा भरपूर जास्त पगारही मिळेल आणि पर्क्सही मिळतील. बाप रे, काय गुंतागुंतीचं राजकारण आहे. खरे राजकारणी सुद्धा लाजून आपल्या मानाखाली घालतील. टॉरसचं तुझं प्रेझेंटेशन फेल गेलं म्हणजे तुला तिथे जॉब मिळणार नाही. म्हणजे नॅचरली तुला डॉल्फिनची ऑफर स्वीकारावी लागणार. व्हेरी स्मार्ट. मला ना या सगळ्याचाच उबग आलाय बघ. स्वतःचा उद्देश साध्य करण्यासाठी ही माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात. काय गंमत आहे बघ गौरी. एकीकडे सिद्धार्थ कामतनं आणखी एक संधी द्यावी म्हणून मी धडपडतेय, आणि दुसरीकडे डॉल्फिनकडून आलेली संधी मी ठुकरावते. आहे ना मजा? डोंट वरी, तुला ह्याच्याही पेक्षा चांगल्या अपॉर्च्युनिटीज नक्की मिळतील. होप फॉर द बेस्ट. फिल्मला जायचं? नाईस आयडिया. 1 मिनिट. इजराव, होता कुठं? ते गोष्टीतले राजकुमारी सारखं एकदम धडकून गायब झाला. हा, अहो कुठं शोधलं तुम्हाला? कुठं शोधलं मी आणि राकेश बाबांनी? किती शोधलं. नंतर मला वाटलं तुम्ही काय मेलो म्हणून. नाही तसं नाही. इतक्या सहजासहजी मरणार नाही मी. ज्यांनी माझी ही अवस्था केली आहे ना राजू, त्यांना बरोबर घेऊन मरेन मी. मरे तुम्हारे दुश्मन असं काय पण बोलायचं नाही. असं काय वाईट साईड बोलायचं नाही उगाच. आम्ही आहोत ना तुमचे मित्र. हा, मित्र आहेस तू माझा. हा, मला पैसे दे, गरज आहे मला.
देतो ना बस काय देणारच होतो तुम्हाला आयुष्य. पण ते सागर बाबांचं सिक्रेट सांगा ना. ते तर तुला फुक्कटही सांगून देईन रे, पण आधी मला पैसे हवे. आयुष्यपद आता नाहीत माझ्याकडे, खरंच आयुष्यपद. बस काय, पण देणार तुम्हाला, आणून देतो तुम्हाला पैसे. पण ते सांगा ना, किती दिवस झाले तुम्ही सांगतो. सांगेन. आधी पैसे घेऊन ये, मग सगळं सांगेन. टकसाळ काढली का रे माझ्या बाण. पैसे कुठून देऊ? चलो राकेश बाबा. अरे दिवाकर, मा थोडंसं बोलायचं होतं. बोला ना. काय नाही, आपल्या विनीसाठी सध्या बरीच चांगली स्थळं सांगून येतात, आणि त्यातलं एक स्थळ आम्हाला खूप आवडलंय. आम्हाला तुमचं मत हवं होतं. कोण आहे सांगा. मा ह्या मुलाचं नाव आहे सुशांत कामत. कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकांचा धाकटा मुलगा. मा सध्या कामत ग्रुप्स अनेक क्षेत्रात नाव कमवतात. ऐकलंय ना आम्ही. आणि ह्या पुढच्या पिढीने त्या डायव्हर्सिफिकेशन करून अनेक क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे. मा होम अप्लायन्सेसमध्ये भारतात नंबर 1ची कंपनी आहे ही, आणि आता बिल्डर कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही एस्टॅब्लिश झालेले आहेत ते. दिवाकर, आम्हाला वाटतं मध्यंतरी एका वादग्रस्त गिरणीची जमीन सुद्धा यांनीच घेतली ना. हो मा, पण रीतसर लिलाव वगैरे करून त्यांनी ती मिळवलेली आहे. त्यांचं बीड जास्त होतं म्हणून त्यांना मिळाली ती. मा हा जो सुशांत आहे ना, म्हणजे आपण विनीसाठी जो मुलगा बघतोय ना तो, त्याला एक मोठा भाऊ आहे मंदार, त्याची बायको मधुरा, अशी सगळी मंडळी येते. मी सगळ्यांशी बोललोय, मंडळी खूप चांगली आहेत, आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. मग काय कळवू त्यांना? पुढच्या आठवड्यात बोलवा त्यांना. मा थँक्यू. थँक्यू काय त्याच्यात? त्या मुलाविषयी, त्यांच्या घराण्याविषयी तुम्ही जी माहिती सांगितली ती चांगलीच आहे. आपल्याला त्यांना भेटायला काहीच हरकत नाही आहे. फक्त विनीचंही मत काय आहे ते बघा. त्यांच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. अर्थात मा. बरं, येऊ आम्ही. या. येते मग. मी सांगितलं होतं मला डिस्टर्ब करू नका. या पाठवा.